नमस्कार मित्रांनो. आपल्या बऱ्याच जणांची मागणी अशी होती का सपोर्ट आणि रेजिस्टंट वरती ट्रेड कसा घ्यायचा? त्याविषयी एखादा चांगला व्हिडिओ बनवा आणि म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे आपला एज्युकेशनल आहे. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला देत नाही. आपण ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा आता आपल्याला ह्या सगळ्या व्हिडिओ जाणून घ्यायचा आहे का सपोर्ट आणि रेजिस्टंट वरती आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे, कोणत्या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जर जुने मेंबर्स असाल चॅनलचे तर त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि त्यानंतर आपले असेच तुम्हाला जे काही एज्युकेशनल व्हिडिओज आणि त्यानंतर आपले स्विंग ट्रेडिंगच्या संदर्भातले जे काही व्हिडिओज असतात ते जर पाहिजे असतील तर त्या ठिकाणी आपल्या चॅनलचे मेंबर्स बना. ₹299 आपल्या चॅनलची मेंबरशिप आहे आणि त्यामध्ये तुम्हाला साधारणतः महिन्याभरामध्ये 10 ते 12 व्हिडिओज भेटतील. तर त्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला असे साधारणतः ब्रेकआउट असणारे जे काय असतात स्टॉक्स वगैरे त्या संदर्भातली माहिती तुम्हाला दिली जाईल. आणि आणि त्याबरोबरच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचा जो प्रायव्हेट ग्रुप आहे त्याचा सुद्धा ऍक्सेस मिळेल. आणि जर आपल्याला असं वाटत असेल का नाही बाबा मला मेंबरशिप नको आणि निवळ मला टेलिग्राम चॅनलच आपल्याला जॉईन करायचं आहे प्रायव्हेट ग्रुप, तर त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली. त्या लिंकवरती जायचंय, मोबाईल नंबर मेल आयडी टाकायचा आहे. पेमेंट केल्यानंतर तुमच्या त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक येऊन जाईल आणि त्या ठिकाणी आपण तो ग्रुप जॉईन करायचा आहे. त्यासाठी आपले ₹1350 चार्जेस आहेत. 12 महिन्यासाठी ₹1350 आपले चार्जेस आहेत. ओके. आणि आता आपण मग जाणून घेणार आहोत का ट्रेड कसा घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला काय काय करायच्या गोष्टी आणि काय नाही करायच्या ते तुम्हाला सांगतो. तर काय करायचे ते सांगतो. आता आपल्याला पहिल्यांदा कुठलाही जो चार्ट असेल, समजा या ठिकाणी तुमच्या समोर JSW स्टीलचा चार्ट मी ठेवला आहे. आता इथे मी जे काही या सगळ्या लाईनिंग केले ते सगळे पहिल्यांदा ते सगळं काढून टाकतो. आपल्याला पहिल्यांदा अगोदर इथे यायचं बघा. ह्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा. हे जर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ऍप मध्ये बघत असाल तर तुम्हाला थोडासा वेगळा इंटरफेस दिसेल. हे मी आता याच्या टॅब वरती बनवतोय, व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे हे मी आपल्या वेबसाईट वरती जाऊन, आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईट वरती जाऊन ह्या गोष्टी करतोय. म्हणून आपल्याला इथे काय आहे, जरा थोडा वेगळा इंटरफेस दिसेल. आता इथे तुम्हाला या ठिकाणी जे कॅन्डल दिसतात, आपल्याला पहिल्यांदा कॅन्डल जे आहे त्या कॅन्डलचा टाईप बदलायचा आहे. आता इथे आपण आल्यानंतर कॅन्डलचे आपल्याला बरेच प्रकार दिसतात बघा. बार कॅन्डल्स आहे, नंतर पोलो कॅन्डल्स आहे, व्हॉल्यूम कॅन्डल, लाईन कॅन्डल, परत आहे स्टेप लाईन एरिया, HLची एरिया वगैरे 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 बरेच असे प्रकार आहेत. आपल्याला या ठिकाणी हेकिन एसी कॅन्डल आहेत. आपल्याला हेकिन एसी कॅन्डल जे आहे त्या कॅन्डल आपल्यासाठी एक काय साकारतं, म्हणजे ती कॅन्डल काय असते, जर मार्केटचा किंवा त्या दिवसाचा जर ट्रेंड निगेटिव्ह असेल तर ती कॅन्डल पूर्णपणे रेड असते. आणि म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला जो एक मार्केटचा ट्रेंड आहे तो जरा थोडा क्लिअर कट कळतो बघा. तर ह्या ठिकाणी समजा मी आता हेकिन एसी कॅन्डल लावली आहे, तुम्हाला हा चार्ट कसा वेगळा दिसतोय. आणि त्यानंतर नॉर्मल कॅन्डल लावल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला हा चार्ट वेगळा दिसतोय. ओके. आता इथे तुम्हाला हा चार्ट वरती फरक लगेच कळतो. आणि त्यानंतर जर समजा तुम्ही आपण इथे या ठिकाणी दुसरी एक बघितली का, दुसरी आपली होलो कॅन्डल आहे ती लावल्यानंतर जरा चार्ट वेगळा येतो. आणि त्यानंतर बघा ह्या ठिकाणी रेनको आहे, तर रेनको लावल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सगळी लाईन वेगळी दिसते. आणि त्याच्यानंतर आपण बघूया दुसरी अजून मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा. आता इथे आपण आहे ही व्हॉल्यूम कॅन्डल. आता ती इथे याच्यावरती म्हणजे आपल्या याच्या जो आपला ट्रेडिंग व्यू आहे त्यावरती आपल्याला प्रीमियम प्लॅन घ्यावा लागेल असं त्याचं म्हणणं आहे. पण मग आपण एकतर या ठिकाणी एक तर कॅन्डल्स मध्ये लावा किंवा मग आपण हेकन एसी मध्ये लावलं तर त्या ठिकाणी एक चांगलं बेस्ट राहील. पण आता ठीक आहे, तुम्हाला मी दाखवतो का आपल्या नॉर्मल कॅन्डल मध्ये काय आणि कसं करायचं. तर बघा ह्या ठिकाणी हा चार्ट पहिली गोष्ट तुमच्या समोर आलेला आहे. चार्ट आल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे बाबा कुठे कुठे आपल्याला त्या ठिकाणी हा जो चार्ट आहे वरती जाताना खाली येताना कुठं कुठं थांबलाय. पण मग आता होतं काय का तुम्ही ह्या निवळ कॅन्डल वरती जर कॅन्डल आपल्याला एवढ्या खास दिसत नाही. म्हणूनच आपण मी तुम्हाला म्हटलं का आपल्याला या ठिकाणी आपलं हेकिन एसी कॅन्डल आहे, म्हणजे आपल्याला तो चार्टची मुवमेंट, चार्टचा ट्रेंड आपल्याला चांगला कळतो. त्या प्रकारची कॅन्डल आपल्याला घ्यायची. आणि मग आपल्याला शोधायचं आहे बाबा कुठून कुठून बघा. आता समजा आपण मागच्या सप्टेंबर महिन्यापासून, ठीक आहे, तर इथे आपण हा जो आपण आपल्या डे टाइम फ्रेमचा लावलाय चार्ट, तर आपण इथे बघूया बघा. आपण बघतोय का इथे या रेड कॅन्डल झाल्या आणि इथे हा स्टॉप झालाय. पण आपल्याला इथे बघा ह्या ठिकाणी यायचंय, कुठे यायचंय, या कोपऱ्यामध्ये इथे आलं
तुम्हाला इथून एक लाईन घ्यायची, आपली होरिझॉन्टल लाईन जी आपण म्हणतो ती लाईन घ्यायची. इथून ही लाईन आपण घेतली, होरिझॉन्टल लाईन बघा, आपण इथे मार्किंग करायचंय. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हा चार्ट इथून वरती गेला. ओके, आता हा इथून वरती गेला, मग तुमच्या लक्षात येईल बघा, इथेही त्यांनी या ठिकाणी बराच सपोर्ट घेतलाय. त्यानंतर हा इथे वरती गेलाय. ओके, आता हे लक्षात आलं इथं. त्यानंतर चला पुढे थोडं बघा. नंतर आपण इथे येऊया. तर इथे आल्यानंतर आपल्याला बघा काय दिसतंय का, इथेही आपल्याला या ठिकाणी थांबताना दिसलाय. ओके, आपण इथे या ठिकाणी एक लाईन मारूया, होरिझॉन्टल लाईन आपण इथेही मारूया. ठीक आहे, त्यानंतर आपण थोडं बघूया फॉल कुठून झालेला आहे. बघा, ह्या लेवल पासून आपल्याला फॉल झालेला दिसतोय. आपण त्या लेवलला एकदा मार्किंग करूया. बघा, इथे ह्या लेवल मार्किंग केल्या, इथे मार्किंग केली एक लाईन. त्यानंतर आपण इथेही मार्किंग केली. बघा, ही इथूनही फॉल बघायला भेटतोय, या लेवल पासून आपल्याला फॉल बघायला भेटतोय. ही लेवल आहे, इथे मार्किंग केली. ठीक आहे, तर ह्या लेवल आपण बघितल्या. आणि त्याच्यानंतर मग आपण थोडस वरती येऊ. आता इथे वरती आल्यानंतर हा चार्ट आपल्या वरती जाताना दिसतोय. आणि मग या अशा पद्धतीनं आपण इथे या ठिकाणी या लेवल मार्किंग केल्या. आणि त्यानंतर इथे बघा बघा इथेही चार्ट थांबताना दिसलाय थोडासा. मग इथेही आपण एक लाईन मारूया. या ठिकाणी इथे एक लाईनिंग मार. आणि असा तुमच्या समोर चार्ट आलाय. चार्ट आल्यानंतर तुम्हाला इथे एक गोष्ट काय कळते बघा. तर ह्या ज्या आपण लाईनिंग मारलेल्या, तर ह्या लाईनिंग वरती आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स कसा बघायचा आहे. तर पहिल्यांदा इथून बघूया. बघा, इथून तुम्हाला थोडस कन्सल्टेशन होताना दिसलं, एक फॉल येताना दिसला. ओके, तो फॉल येताना दिसला, पण त्याने जवळजवळ अराउंड हा एक सपोर्ट घेतला इथे 964च्या आसपास. आणि त्याच्या आधी जर आपण बघितलं तर बघा, इथे आपल्याला एक थोडा बघावा लागेल. इथे पाठीमागे येऊ. बघा, आपल्याला ह्या ठिकाणी इथे एक रेड कॅन्डल होती, तिचा लो होता. बघा, इथे या ठिकाणी ही एक कॅन्डल. आणि मग हा चार्ट आपला इथपर्यंत वरती गेला. परत ही लेवल त्यांनी रिटेस्ट केली. त्यानंतर वरती जाताना जो हा याला एक रेजिस्टन्सचा झोन होता, तो आपण बघतोय. बघा, इथून फोर्सफुली क्रॉस करायचा प्रयत्न केला, झाला नाही. परत खाली आला, परत या सपोर्टला आला. त्यानंतर जसाही हा वरती गेला, त्यानंतर इथपर्यंत वरती गेला. म्हणजेच जर एखादा रेजिस्टन्स जर क्रॉस झाला, तर एक मोठी मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. आणि तशी मुवमेंट इथे या ठिकाणी बघायला भेटली. आता इथे जर पाठीमागे बघितलं तर इथे बघा तुम्हाला, आता म्हणजे आपण कुठे होतो, आता इथे इथे या ठिकाणी हा एक आपल्याला रेजिस्टन्स झोन होता, त्या लेवल पर्यंत हा परत गेला. म्हणजे बघा, इथे पाठीमागे हा एक झोन होता, इथला हा पाठीमागे बघा, इथे रेजिस्टन्स, इथे रेजिस्टन्स, इथे रेजिस्टन्स. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बरोबर जो चार्ट आहे आपला, हा आपला चार्ट बरोबर इथून इथपर्यंत आला, इथपर्यंत गेला. आणि त्यानंतर परत आपल्याला एक अशी चांगली मोठी मुवमेंट त्यामध्ये बघायला भेटली. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आता ह्या अशा सगळ्या लाईन मारल्यानंतर आपल्याला आपल्याला काय होतंय, आपल्याला काय करायचं आहे, जो मधला जो हा झोन आहे, मधला झोन टाइमपास झोन आहे. मग त्यामध्ये ट्रेड करायचं नाही. मग आपल्याला ट्रेड करताना कधी करायचं बघा. आता समजा इथे एक कल्पना करा, या ठिकाणी बघा, आता इथे आपण बघतोय का 1074, इथे आपल्याला इथे एक मोठी कॅन्डल दिसते. ओके, आणि त्यानंतर आपण बघतोय का इथे पण एक कॅन्डल आहे. बघा, इथे एक अशी आपल्याला रेड कॅन्डलचा लो आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर हा दुसरा टॉप आता आपण एक जाणून घेऊया. इथे बघा, या ठिकाणी इथे. मग आता जर एखाद्याला खरेदी करायची असेल, तर आपल्याला मग काय आपल्याला लक्ष ठेवायचं बघा. हा झोन काय आपल्याला काही कामाचा नाहीये. 1178च्या वरती जर गेला तर एक मोठी तेजी अपेक्षित राहील, किंवा हा खाली इथपर्यंत येईल, हा लेवल रिटेस्ट करेन, मग परत वरती जाईल. म्हणजे तो 1140 रुपये. म्हणजेच आपल्याला ह्या ज्या आपण लाईनिंग केल्यात, ते आपल्या काही सपोर्टच्या लाईन आहेत. खाली जर चार्टच्या खाली असेल तर सपोर्ट, चार्टच्या वरती असेल तर रेजिस्टन्स. आता ही लाईन चार्टच्या वरती आहे तर हा रेजिस्टंट आहे, ही चार्टच्या खाली तर सपोर्ट आहे. ह्या लेवल पर्यंत वाढ बघायची. त्या लेवलच्या जवळ आला का खरेदी करा. परत थोडा फॉल झाला तर दुसरा लेवल आहे 1118, त्या लेवलला थोडा खरेदी करा. असं तर होत नाही ना, कंटिन्यू खाली होतो, थोडासा बाउन्स बॅक येतोच परत. मग आपल्याला ट्रेड घेताना ह्या लाईन ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, आणि त्याच्या जवळपास आलं तर खरेदी करायचं आहे. तर इथे बघा, या ठिकाणी तुम्ही बघताय का हा एक झोन आहे. आता समजा किती हा आहे 1087. मग आता इथे वरती जाताना 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 आपल्याला ह्या एवढ्या सगळ्या पायऱ्या चढत हा गेलाय.
तो येताना पण त्या पायरीवरती पाय थोडा थांबायचा किंवा तिथून परत बाउन्स बॅक करायचा प्रयत्न करतो. आता हे मी तुम्हाला सांगितलंय एक असं एक आपला ठोक ताळा आहे हा. ओके, म्हणजे आपण आपण आपल्या पद्धतीने शोधायचं रेजिस्टंट लेवल, सपोर्ट लेवल वगैरे. पण आता याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, यामध्ये तुम्हाला एक चांगली अॅक्युरेसी भेटेल. पण जर तुम्हाला असं वाटत असेल नाही यार मला एवढा वेळ नाहीये, मग काय करायचंय, मग त्याकरता तुमच्यासाठी एक आहे, इथे बघा आपल्याला या इंडिकेटर मध्ये परत यायचे. ह्या इंडिकेटर मध्ये आपण आलात का, ह्या इंडिकेटर मध्ये आल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा ह्या इंडिकेटर मध्ये तुम्ही आलात, इथे या वरती यायचंय. त्यावर तुम्हाला इथे आल्यानंतर पिवट पॉइंट हाय लो, बघा पिवट पॉइंट हाय लो नाहीये, त्या पिवट पॉइंट स्टँडर्ड आहे, तो आपल्याला इंडिकेटर आपल्याला चार्ट वरती घ्यायचंय, हा पिवट पॉइंट. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सगळे पिवट पॉइंट जे आहेत ते पिवट पॉइंट तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आता पिवट पॉइंट काय असतात, तर हे पिवट पॉइंट एक प्रकारचे सपोर्ट रेजिस्टंट लेवलच असतात. आणि ते आपल्याला या ठिकाणी पिवट पॉइंट काय करतात, आपल्याला दिशा दाखवायचं काम करतात. ह्या ठिकाणी आलं तर चार्ट थांबेल, परत त्या ठिकाणी जर समजा वरती गेला, त्याच्यावरती गेला, त्याच्यावरती गेला तर तेजी येईल. हे सगळे पिवट पॉइंट आपल्याला सांगायचं काम करतात. आता हे पिवट पॉइंट जर आपण बघितले तर ह्या ठिकाणी पिवट पॉइंट तुम्ही बघू शकता. आता इथे जर आपण हा एक पिवट पॉइंट बघितला 1087, तर इथे 1084च्या आसपास एक पिवट पॉइंट आपला ऑलरेडी आहे. आपण लाईन 1087 ला मारली आहे. त्यानंतर इथे आपण एक लाईन मारलेली आहे 1118 ला, ते 1121 रुपयाच्या आसपास हा पिवट पॉइंट आहे. म्हणजेच हे जे पिवट पॉइंट आहे त्या पिवट पॉइंटला आपण काय म्हणूया, सपोर्ट पॉइंट किंवा रेजिस्टंट पॉइंट असंच म्हणू शकतो त्याला. कारण बघा आता हा जो आहे इथे 1084 पर्यंत हा चार्ट इथपर्यंत गेला, परत फॉल झाला ह्या पिवट पॉइंट पर्यंत झाला. पण आता याच्या मधला पिवट पॉइंट आहे तोही त्याने त्या ठिकाणी नाही होल्ड केला, त्याच्याही खाली आला. मग आता म्हणून करताना मी तुम्हाला सांगितलं का ह्या ज्या मी तुम्हाला एक ठोकताळा सांगितलाय, त्या ठोकताळ्यानुसार आपल्याला एकच आपण लाईन मारली होती 1021 बरोबर, तिथपर्यंत तो खाली आला. पण इथे जर बघितलं तर हा पिवट पॉइंटही त्याने एकदा गिळून घेतला, त्याच्याही खाली गेला. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पिवट पॉइंट नुसार करू शकतं काम, पण त्याच्यापेक्षा आपल्याला चार्ट स्वतः बघणं, सपोर्ट रेजिस्टंट लेवल शोधणं, त्याला लाइनिंग करणं, मग ट्रेड करणं, हे एक त्यात आपल्याला एक अशी चांगली मजा आहे, त्यामध्ये वेगळी मजा आहे. आणि मग आपल्याला हा जरा थोडा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती चार्ट करायचा आहे. मग 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती चार्ट केल्यानंतर आपल्याला इथे ह्या ज्या आहेत हे सगळे झोन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात. आता बघा इथे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी चांगला मस्त ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी होतो. इथे आपण याला एकदा पिवट पॉइंटला एकदा थोडंसं आंधळ करून टाकूया, नको तो आपल्याला पिवट पॉइंट. आणि बघा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर आपण ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला बरोबर ह्या ठिकाणी ह्या लेवल आपल्या ज्या आहेत त्या वर्क होतात. आता इथे तुम्ही बघा हा आपला एक पिवट पॉइंट होता 1140, इथून हा इथं बरोबर गेला वरती, ह्या लेवलला थांबला, परत खाली आला, परत इथपर्यंत गेला आणि इथून परत थोडा खाली आला. मग आता थोडा आणखी खाली आला 1140ला, पॉसिबिलिटी आहे इथून इथपर्यंत वरती जाऊ शकतो किंवा फार तर फार 1118 पर्यंत येईल. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या ह्या चार्ट वरती सपोर्ट रेजिस्टंट लेवल आपण स्वतः ड्रॉइंग करून, स्वतः ड्रॉ करून आपण त्या ठिकाणी ट्रेड करू शकतो. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम जर बघितला तर आपण आणखीन त्या ठिकाणी आपल्याला आणखीन सपोर्ट भेटतील. बघा आपण बघतोय का इथूनही आपल्याला या ठिकाणी चार्ट वरती जाताना दिसला. बघा इथे या ठिकाणी एक सपोर्ट घेतला, पण तो जर आपण आणखीन थोडं खाली घेतलं लाईन, तर इथे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते का इथपर्यंत ती लाईन आली होती 1149, आणि काल बरोबर लो त्या ठिकाणी आपला सपोर्ट घेतलाय. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सगळ्या अनुभवातून येतील. रेडीमेड इंडिकेटर आहेत आणि त्याचाही तुम्हाला फायदा घेता येईल, पण मग काय होतं त्यामुळे तुम्हाला खूप असे पॉइंट येतील आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड घेणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल. आता हे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी बघा एवढे सपोर्ट वगैरे दिसतात आणि मग त्यामध्ये तुम्हाला ते धाड 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 सपोर्ट रेजिस्टंट लेवल तो क्रॉस करत जाणार आणि किंवा तोडत येणार. मग कुठं थांबायचं, कुठं काय करायचं बघा. आता इथे बघतो आपण 1175, 1165, 1158, 1148 हे त्यांनी सगळेच तोडलेत. मग अशा वेळेस आपल्याला एवढे पिवट पॉइंट आहेत त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला इथे या ठिकाणी ह्या ज्या मी तुम्हाला सांगितलंय, एक आपण स्वतः लाइनिंग करायचंय, कुठं हा चार्ट थांबलाय, कुठून त्याला फॉल आलाय,
त्या लाईनिंग एकदा मार्किंग करायच्या पाठीमागच्या, जे इतिहास बघावा लागेल आणि तो बघितल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड करणं सोपं जाईल. आता यामध्ये पिव्होट पॉईंट मध्ये काही सेटिंग वगैरे आहेत आणि त्या सेटिंग चेंज करायचं जर म्हटलं तर आपण त्या ठिकाणी आपण बघूया. हा पिव्होट पॉईंट आपण या ठिकाणी डेली जर केला तर काय होतंय, नाही काय होते. परत थोडंसं बघूया. हा पिव्होट पॉईंट टाइम फ्रेम आपण वीकली केला तर मग आपल्याला त्या ठिकाणी जर समजा वीकली वरती केलं तर थोडीशी आपल्याला क्लॅरिटी येते. बघा आता हे सगळे आपण लाईनिंग काढून टाकू आणि आता इथे आपण बघतोय का वीकली बेसिस वरती, म्हणजे आपल्याला हा सांगेल का वीकली बेसिस वरती याचे पिव्होट पॉईंट काय आहे. आता इथे आपण बघा, या ठिकाणी आपण पिव्होट पॉईंट मध्ये गेलो, इथे सेटिंग मध्ये गेलो, इथे चेंज केला, इथे तुम्हाला या ठिकाणी पिव्होट टाइम फ्रेम आहे आणि तो पिव्होट टाइम फ्रेम जो आहे तो आपल्याला चेंज करण्याचे ऑप्शन आहे. तुम्हाला मंथली, क्वार्टरली, इयरली, बियरली, ट्री इयरली वगैरे वगैरे एवढे काय आपण बघत नाही. पण आपण या ठिकाणी साधारणतः जे काय वीकली आहे किंवा डेली आहे आपण त्याला चेक करू शकतो. तर आपण या ठिकाणी वीकली बघितलं तर वीकली बेसिस वरती आपण बघतोय का हे आपल्याला पिव्होट पॉईंट भेटतात. बघा हा पिव्होट पॉईंट 1184 होता आणि त्याच्या अगोदरचा हा होता. तर बघा इथून फॉल आला, त्याच्यानंतर इथे सपोर्ट घेतला, या पिव्होट पॉईंटला थोडा वर गेला, त्यानंतर हात तोडला, तर हा पिव्होट पॉईंटचा मागचा सपोर्ट होता त्या लेवलला थांबला, परत एक बाउन्स बॅक आला. तर ह्या अशा पिव्होट पॉईंटच्या जवळ आला की खरेदी करायचा आणि पिव्होट पॉईंटच्या जवळ खरेदी केला. बघा इथे या ठिकाणी पिव्होट पॉईंट आहे, तिथे खरेदी केला तर पुढच्या पिव्होट पॉईंटला आपला प्रॉफिट बुक करून मोकळं व्हायचं. बघा इथे या ठिकाणी पिव्होट पॉईंटला आला, इथे प्रॉफिट बुक करून मोकळं व्हायचं कारण इथून परत फॉल आलाय. ओके, आणि त्यानंतर आपण बघतोय का बघा इथे आपण ह्या पिव्होट पॉईंटचा हा क्रॉस केला, एक मोठी तेजी आली, ह्या पिव्होट पॉईंट पर्यंत आला, परत फॉल झाला, आपण इथे प्रॉफिट बुक करून पण मोकळं व्हायचं. ह्या पद्धतीनं आपण हा ट्रेड करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला शोध लावा लागेल, आपल्यालाच काही ना काही क्लुप्ती काढावं लागेल, कारण डायरेक्ट रेडीमेड असे कुठलेही इंडिकेटर मार्केटमध्ये नाही आहेत का तुम्हाला जेणेकरून सांगतील करेक्ट सपोर्ट काय आहे, करेक्ट रेजिस्टन्स काय आहे. आपण ठरवायचं आपल्याला ट्रेडिंग कशा प्रकारे करायचंय. आपण जर समजा पार एकदम असे 2-3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेड करत असेल तर मग हे प्युअर पॉईंटही काम करणार नाही. थोडंसं स्विंग ट्रेड वगैरे असं केला तर मग आपल्याला त्या ठिकाणी हे प्युअर पॉईंट काम करते. तेव्हा आता या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला दाखवले थोडंसं, आपण एखाद्या म्हणून सर तुम्ही याच्यात दाखवलंय, निफ्टीत का नाही दाखवलं. निफ्टीमध्ये आपण या ठिकाणी बघूया. बघा निफ्टी इंडेक्स आहे, हा निफ्टी इंडेक्स वरती आपण बघूया काय आपल्याला या ठिकाणी लेवल बघायला भेटतात. तर त्यामध्ये निफ्टीमध्ये बरंच लाइनिंग वगैरे करून झालंय आणि बघा याचा आपण बघतोय या ठिकाणी तुम्ही बघा. आता हा निफ्टीचा जर इथे वीकली सगळा प्युअर पॉईंट बघितला तर काल परवा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं का किती 25,500च्या वरती जर गेलं तर एक मोठी तेजी आपल्याला बघायला भेटेल आणि ती तेजी आपण बघतोय. बघा इथे हा जर आपण बघितला, हा एक पिव्होट पॉईंट होता 25,554चा, हा आपल्या वीकली बेसिस वरती बघा, आणि तो जसाही क्रॉस केला, तो क्रॉस केल्यानंतर बरोबर पुढच्या पिव्होट पॉइंटला जाऊन थांबला आणि तिथून थोडस करेक्शन आलं 25,778. मग आता आपल्याला नेमकी काय महत्वाचं आहे, मग आता निफ्टीत कसा ट्रेड करायचा. बघा पहिल्यांदा आपण या ठिकाणी आखून घ्यायचे लाईनिंग. बघा आपण बघूया हे लाईनिंगचं. बघा आपण हे बघतो इथे का हा एक झोन आहे, मागच्या आठवड्याचा एक पिव्होट पॉइंट आहे 25,594. त्यानंतर आता आपल्यासाठी दुसरा झोन कोणता आहे, बघा हा एक पिव्होट पॉइंट आहे आता आपला आहे 25,776. आणि त्यानंतरचा जो पुढचा पिव्होट पॉइंट आपल्यासाठी आहे तो आहे 26,001. ओके, मग आता इथे आपल्यासाठी निफ्टीमध्ये क्लिअर कट आपल्याला लेवल आल्यात. काय लेवल आल्यात निफ्टीसाठी, इथे बघा त्याच्या लेवल आपल्याला निफ्टीसाठी आल्यात. त्या लेवल आपल्याला आहेत कोणत्या, पुढे परत याला हे करतो मी. हा, मग ती जी लेवल आपल्याला दिसते, एक तर आपण काय करायचं आहे, पुढे थांबायचंय. कुठपर्यंत थांबायचं आहे, 25,590 ते 25,554 पर्यंत आपल्याला थांबणे. आपल्याला थांबणं गरजेचं आहे त्या लेवल पर्यंत. ओके, आपण त्या लेवल पर्यंत थांबलो का, जर समजा फॉल आला, थोडस मार्केट जर निगेटिव्ह क्लोज झालं तर या लेवल पर्यंत थांबा. पॉझिटिव्ह ओपन झालं तर जो हा मोठा एक आपल्याला झोन रेजिस्टन्सचा आहे किंवा हा एक आहे 25,796 किंवा 25,778, आपण एक राऊंड फिगर माना 25,800. म्हणजेच एक तर 25,800 क्रॉस जर केला
तर पुढचा झोन आहे 26,000. ठीक आहे. आणि किंवा जर फॉल आला तर हा एक बाय झोन आहे 25,600. मग एक तर 25,600 ला घ्या किंवा 25,800 ला घ्या, मध्ये ट्रेड करू नका. हा एकदम सिंपल वे आहे, सिंपल फंड आहे. तेव्हा या अशा पद्धतीनं आपण ट्रेड करू शकता. पण एखाद्याला फारच राहत नसेल तर मग परत इथे बघा, इथे एक पॉईंट दिसतोय 25,677. तिथूनही तुम्हाला त्या ठिकाणी एक थोडासा एक आपण म्हणे अप मूव, बाउन्स बॅक थोडाफार बघायला भेटू शकतो. एक थोडासा आपण त्याला असं म्हणू स्कॅल्पिंग ट्रेड. तर मग आपण ती एक लाईन आहे. पण आपण जरा थोडस कमी ट्रेड पण चांगली ट्रेड करायचा प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हा ह्या अशा पद्धतीने आपण पिवट पॉइंट आहेत आणि त्यानंतर मी सांगितलेली पद्धत आहे, त्या पद्धतीने जरी आपण काम केलं तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला ट्रेड शोधता येऊ शकतो. ओके. तेव्हा आता आता हा जो सगळा व्हिडिओ आहे बोलता बोलता बराच मोठा झालाय, 20-21 मिनिटात झाला, कारण एज्युकेशनल व्हिडिओ असल्यानंतर असेच होणार. तेव्हा हा व्हिडिओ जर आपण चांगला बघा, समजून घ्या. मी एकदम साध्या पद्धतीने शिकवले, खूप काय असं काय ट्रॅजेडी म्हणजे काय लॉजिकल अशी का मोठी हायफाय इंग्रजी भाषा वगैरे काय वापरलेली तुमच्यासाठी साध्या बोली भाषेत व्हिडिओ बनवलाय. माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा व्हिडिओ. आणि जर आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर मेंबरशिप पण आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. 299 रुपयाला मेंबरशिप आहे चॅनलची, त्यामुळे तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा ऍक्सेस भेटेल आणि तुम्हाला स्विंग ट्रेडिंगचे चांगले व्हिडिओ भेटतील. किंवा जर असं वाटत असेल नाही मला फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. 1350 रुपये आपले त्याचे चार्जेस आहेत, 12 महिन्याचे पे करायचे. तुमचा व्हॉट्सअप नंबर ते टाकायचा, तुमच्या नंबरवरती आपल्या चॅनलची लिंक येऊन जाईल, ग्रुप जॉईन करायचा. ओके. तेव्हा इथे थांबतोय. आता परत भेटूया आपण नवीन विषयासह.